मी हातामध्ये जे पाणी घेतलंय ते पाणी प्यावं की पिऊ नये हा प्रश्न हा रिपोर्ट करताना माझ्या मनात आहे. मी या क्षणाला देशातल्या सर्वाधिक गर्दीच्या असलेल्या रेल्वे स्टेशनवरती म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवरती आहे. आणि इथनं मी जो रिपोर्ट करतोय तो याच्यासाठी पूर्ण बघा, कारण हा रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आपल्या जीवाची किंमत या सगळ्या यंत्रणेला, जिच्यावरती दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो, त्या यंत्रणेला आहे की नाही. बातमी अशी आहे की कॅगनं रेल्वेबाबतचा एक रिपोर्ट केलेला आहे. तर रिपोर्टमधनं असं समोर आलं आहे की CSMT स्टेशन सकट आणखी असे काही स्टेशन्स देशभरामधनं समोर आलेले आहेत जिथं अत्यंत धोकादायक जीवाणू असलेलं पाणी हे आढळून आलेलं आहे. विशेषतः मुंबईच्या आसपासच्या परिसरातले 4 रेल्वे स्टेशन्स याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणूनही चिंता आणि म्हणूनही प्रश्न आहे. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की ज्या काळात FDA कडनं वेगवेगळ्या आस्थापनांवरती धाडी मारणं सुरू आहे, लोकांनी जे खायचं आहे ते चांगलं आहे की नाही हे बघितलं जात आहे, लोकांनी जे प्यायचं आहे ते चांगलं आहे की नाही बघितलं जात आहे, त्या काळामध्ये जर सरकारी यंत्रणा लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकत नसेल तर उपयोग काय. आणि याच प्रश्नाचा शोध आपण घेणार आहोत. ई कोलाय हा जीवाणू नेमका काय आहे, तो किती घातक आहे याच्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. आणि मुळात हा जो प्रश्न आहे ना पाण्याचा, शुद्ध पाण्याचा, त्याच्याविषयी प्रामुख्यानं आपण या व्हिडिओतनं बोलूया. नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही बोल भिडू बघता. रेल्वे प्रशासन भारी दिरंगाई करते सगळ्या गोष्टीत. तुम्ही कुठच्या तिथं CSTचं काय, तुमच्या सबर्बनमध्ये पण कुठे गेलात तरी पाण्याचं कॉन्टेंट चांगलं नाहीच आहे. ट्रेनमध्ये पण पाणी व्यवस्थित नसतं नळाला आणि स्टेशनवर तर बिलकुलच नाही. सगळे लोक तिथं घाण वगैरे केलेली असते. आजकाल का आपण बोलतो की 20 रुपयाची बॉटल घेतोय विकत, त्याच्या पाठी कारणं ही आहेत की ते पाणी नाही. आणि जे जल त्यांचे देतात रेल जल, ते पण ते काय हे नाही आहे की बाबा पिण्याच्या लायकीचं आहे. त्याच्यात जर तुम्ही जर हे केली ना, चाचणी केली ना, तर ते पण पाणी तुम्हाला साधं ह्याच्यातलंच असणार ते पाणी. म्हणजे ते पिण्याच्या लायकीचं पाणी नाही आहे. पाणी एकदम म्हणजे टेस्ट पण त्याची एकदम अशी मातकट लागते. ज्याच्यामध्ये घाण मिश्रित असते, अशी गढूळ पाण्यासारखी व्यवस्थित लागत नाही पाणी. झालंय काय तर CSMT रेल्वे स्टेशन सकट असं काही रेल्वे स्टेशन्स कॅगच्या अहवालातनं पुढे आलेत ज्या ठिकाणी पाण्यामध्ये फिल्टरमध्ये ई कोलाय सारखा जीवाणू सापडलेला आहे. ई कोलाय जीवाणू म्हणजेच काय तर मानवी विष्ठा किंवा जनावरांच्या विष्ठेतनं निर्माण होणारा विषाणू, जो थेटपणे पाण्यामध्ये जेव्हा आढळतो तेव्हा तो अत्यंत धोकादायक बनलेला असतो. हा जीवाणू काय आहे, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो याविषयी बोलूच, पण त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की ज्या व्यवस्थेवरती इतके कोटी रुपये वर्षाला खर्च केले जातात, ती व्यवस्था, ती सिस्टीम तुम्हा आम्हाला साधं शुद्ध पाणी देऊ शकत नाही का. काल मी आलतो इथं सकाळी 8-10 वाजता मी एकदा ट्राय केलं पाणी प्यायचं, पण थोड्या वेळानंतर मला प्रॉब्लेम झाले, लूज मोशन वगैरे, डोकं वगैरे दुखायला लागलं, हेडेक वगैरे. तर मी मेडिकलला गोळ्या वगैरे घेतल्या, तर त्यानंतर पण नाही थांबलं ते. पण नंतर थोड्या वेळाने बरं वाटलं. पण हे इथलं पाणी जे आहे ना ते एवढं म्हणजे चांगलं फिल्टर वगैरे नाही आहे ते. पण तू कुठलं पाणी प्यायलं स्टेशनवरती? हां, स्टेशनवरचं जे ऑफिशियल फिल्टर आहेत ना तिथलं पाणी पिऊन पाहिलं तुम्ही, कारण की ते वॉटर बॉटल्स अवेलेबल नव्हत्या. ई कोलाय हा जीवाणू माणसांच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. जेव्हा हा जीवाणू पाण्यामध्ये आढळतो तेव्हा थेटपणे विष्ठेमधनं पाणी दूषित झाल्याचं हे लक्षण असतं. ई कोलायचं जे 2-3 प्रकारचे आहेत स्ट्रेन्स, ते त्याच्यामुळे जर माणसाला ब्लड इन्फेक्शन झालं किंवा गट इन्फेक्शन झालं तर त्यांना त्रास होतो. ते टॉक्सिन रिलीज करतात. आणि जेव्हा तो आजार माइल्ड असतो तेव्हा पहिले सिम्पटम्स हे गॅस्ट्रिक सिम्पटम असतात. म्हणजे लूज मोशन होणं, पोट दुखणं, क्रॅम्प्स येणं, वॉमिटिंग होणं आणि थोडा लो ग्रेडचा फीवर येणं. हे जनरल सिम्पटम्स आहेत. म्हणजे जनरली आपले जसे सिम्पटम्स असतात गॅस्ट्रायटिसचे किंवा डायरियाचे, ते सिम्पटम्स असतात. पण जर पर्सेंटेज वाढलं की आपण इलाज नाही केला तर ते सिम्पटम्स सिव्हिअरसुद्धा होऊ शकतात. सिव्हिअर सिम्पटम्समध्ये काय होतं, काही काही लोकांना खूप सिव्हिअरिटी वाढली तर आकडी येते, कन्व्हर्जन येऊ शकतात. काही काही लोकांमध्ये हिमोलॅटिक युरेमिक सिंड्रोम HUS असा एक आजार होतो. त्याच्यामध्ये
किडनी डॅमेज होते आणि किडनी फेल्युअरसुद्धा होऊ शकते. काही काही लोकांना ब्रेनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात. तर अशा 2-3 गोष्टी सिव्हिअरमध्ये होतात. ॲक्च्युली रेल्वेने पहिले जे हे केली होती, मूलभूत सेवा आहे ही पाणी. त्याच्यानंतर तुमचं आहे ते ठिकाण ठेवलेलं व्यवस्थित, जे तुमचे वेटिंग रूम्स आहेत तेही तुमचे वेटिंग रूम व्यवस्थित. वेटिंग कशाला, या CST स्टेशनवरती बसायची सुद्धा सोय नाही आहे. याच्यासारखं दुर्दैव कुठचंच नाही. आपण बोलतो आर्थिक राजधानी मुंबईला, पण ही मुंबईची आर्थिक राजधानी आहे, पण त्याच्यात मूलभूत सोयी नाहीच आहेत. प्रवासाची रोजचीच हालचाल आहेत, परत त्याच्यात सगळ्यांचेच हाल आहेत तिथे. त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचा विषय बोलतात, मुंडेसारखे साहेब बोलतात, आता तुकाराम मुंडे बोलतात की बाबा पाण्याची बॉटल आणून ठेवू नका समोर किंवा काही नको. पण जरी असेल तरी पण या लोकांना इकडे पाण्यासाठी मरमर करावीच लागते. आता कोलाय जीवाणू, त्याचा होऊ शकणारा त्रास आणि धोका या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलूच. पण त्यापूर्वी कॅगनं जो रिपोर्ट केलाय, तर रिपोर्ट्समधनं पाण्याबाबतचे जे फॅक्ट्स समोर आलेत ते फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवणं महत्त्वाचं आहे. तर कॅगच्या रिपोर्टमध्ये काय दिसतंय, तर कॅगनं देशभरातल्या 512 नॉन सबर्बन रेल्वे स्टेशनचं ऑडिट केलं आणि यामध्ये पाण्याच्या कूलरचे नमुने तपासले गेले. रेल्वे स्टेशन्सवरती जे पाण्याचे कूलर बसवलेले असतात त्याचे काही नमुने या कॅगच्या रिपोर्टसाठी तपासले गेले. 8 स्टेशनवरती कोलाय बॅक्टेरिया सापडलेला आहे. लक्षात घ्या, जे स्टेशन्स ऑडिटच्या दरम्यान तपासले गेले त्यापैकी 8 स्टेशनवरती हा कोलाय सारखा धोकादायक जीवाणू सापडला. आणि यामध्ये मध्य रेल्वेची 4 स्टेशन्स आहेत, ज्यात CSMT, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या 4 स्टेशन्सचा समावेश होतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही स्टेशन्स देशभरामध्ये सापडलेली आहेत. फक्त कूलरच नाही तर प्लॅटफॉर्मवरच्या नळांच्या पाण्यामध्ये सुद्धा काही इतर बॅक्टेरियासह हा कोलाय सारखा धोकादायक जीवाणू आढळून आलेला आहे. मध्य रेल्वेच्या तब्बल 28 स्टेशनवरती पाणी तपासण्यासाठी म्हणून टेस्टिंग किटच उपलब्ध नाही, अशी धक्कादायक बातमी या सगळ्या रिपोर्टमधनं पुढे येते. म्हणजे नियमाप्रमाणे वर्षातनं 2दा पाण्याची तपासणी होणं गरजेचं आहे, पण अनेक ठिकाणी ती तपासणी सुद्धा झाली नाही, असा धक्कादायक अहवाल कॅगनं दिलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे सगळे गंभीर प्रश्न आणि समस्यांबाबत आम्हीही रेल्वे प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं, कॅगच्या रिपोर्ट नंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरक्षित पाण्यासाठी तातडीने सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पाण्याच्या स्रोतावर नियमित गुणवत्ता तपासणी केली जाईल. साठवण टाक्यांची नियोजित स्वच्छता आणि देखभाल करण्यात येईल. हे सर्वोच्च प्राधान्याचं क्षेत्र आहे. यावर बोर्ड स्तरावर देखरेख केली जाईल आणि पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल वेळोवेळी प्रकाशित केले जातील. ज्या पाणपोईकडनं मी या व्हिडिओची सुरुवात केली होती त्याच पाणपोईकडे मी या व्हिडिओच्या शेवटाकडे आहे. आणि आता हे मी पाणी प्यायलो आहे. माझ्या मनात शंका कायम आहे की हे पाणी शुद्ध आहे की नाही आहे, कारण या व्हिडिओमध्ये ज्या ज्या लोकांशी मी बोललो त्या लोकांच्या सगळ्या प्रतिक्रियासुद्धा आपल्या समोर आहेत. अगदी ताजे अनुभवसुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. पण तरीसुद्धा प्रश्न साधा आहे की असे असंख्य लोक आहेत की ज्यांना बाटलीबंद पाणी घेणं परवडत नाही. भले रेल्वे इतर सगळ्या मोठ्या ब्रँडच्या तुलनेत 5 रुपये स्वस्तानं पाणी विकत असेल, पण असे असंख्य लोक आजही या भारतामध्ये आहेत, या CSMT परिसरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातनं येतात, ज्यांना बाटलीबंद पाणी परवडत नाही. त्यांच्यासाठी हाच एकमेव पाण्याचा स्रोत आहे. त्यामुळे हे पाणी शुद्ध हवं ही साधी अपेक्षा आहे. ती जर का सरकार यंत्रणा पूर्ण करत नसेल तर आपण कुणाला जाब विचारायचा आणि कसा जाब विचारायचा हा प्रश्न आहे. अर्थात या सगळ्यावरती तुम्हाला जे वाटतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहाच. तुम्हाला जर का हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा वाटला असेल तर आवर्जून शेअर करा. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही अशा कुठल्या तरी रेल्वेच्या पाणपोईजवळ पाणी पिण्यासाठी याल तेव्हा ही गोष्ट जरूर आठवा आणि लक्षात ठेवा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल व्हिडिओसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.